मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची आज अत्यंत महत्त्वाची अपडेट हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. आज 12 ऑक्टोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज ठाणे येथील संविधान चौकात कोर्ट नाका या परिसरामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेच्या अध्यक्षतेखाली आणि महिला प्रशिक्षणार्थ्यांच्या नेतृत्वात आज ठाणे येथे एक दिवसीय आंदोलन पार पाडणार आहे. या आंदोलनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण या आंदोलनामुळे नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराच्या दृष्टीने काहीतरी सरकार त्यांचा विचार करणार आहे. त्यापूर्वी काल उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि शिष्टमंडळासोबत भेट झाली. मुख्यमंत्री यांनी त्यांचा कॅनवा थांबून बालाजी पाटील चाकूरकर यांचं जे निवेदन आहे ते स्वीकारलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलतो आणि याविषयी सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे सकारात्मक आहेत आणि नक्कीच काहीतरी सकारात्मक निर्णय लवकरात लवकर मिळणार आहे. आज जे आंदोलन ठाणे येथे होणार आहे त्या आंदोलनासाठी हजारोच्या संख्येने प्रशिक्षणार्थी ठाण्याकडे कूच केलेले आहेत. सकाळपासूनच ठाण्याच्या तिथे प्रशिक्षणार्थी जमायला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल आणि हजारोच्या संख्येने प्रशिक्षणार्थी तिथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याची दक्षता नक्कीच सरकार घेणार आहे. या आंदोलनासाठी सर्व नेतृत्व तिथे उपस्थित राहणार आहेत आणि सर्व नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखालीच हे आंदोलन पार पडणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि माननीय तुकाराम बाबा हे सुद्धा आंदोलनाकडे जाण्यासाठी रात्रीच निघालेले आहेत आणि आज ते तिथे पोहोचतील. त्याबरोबरच तुकाराम बाबा यांनी आजचं आंदोलन संपल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत जी बैठक लावायची फिल्डिंग त्यांनी अगोदरच लावून ठेवली आहे आणि बैठकीची किंवा भेटीची जी व्यवस्था असेल ती पूर्ण उद्यापासून तुकाराम बाबा पुन्हा त्यावरती लक्ष केंद्रित करतील आणि लवकरच पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि तुकाराम बाबा यांची भेट होईल. म्हणजे बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांची अगोदर झालेली भेट पुन्हा तुकाराम बाबा यांची झालेली भेट यामुळे एकनाथ शिंदे साहेब यांच्या लक्षात येईल की हा मुद्दा आता गरम झालेला आहे, तापलेला आहे आणि यावरती काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा याचा फटका आपल्याला नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल. त्यामुळे ही गोष्ट आता काही छोटी राहिलेली नाही किंवा फक्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत किंवा तालुक्यापुरती जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात आता या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा जो लढा आहे तो संपूर्ण झळकलेला आहे आणि या प्रशिक्षणार्थ्यांना लवकरात लवकर काहीतरी सकारात्मक निर्णय भेटणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर आजची हीच अपडेट होती. आजच्या ठाण्याच्या आंदोलनाच्या संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती मी लाईव्ह टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.